चालू दरवर्षीप्रमाणे आपण इथं जमलेलो आहोत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त. आपण आपल्या इतिहासातील महापुरुषांचे चरित्र, त्यांचा संघर्ष, त्यांनी देशासाठी केलेले कार्य हे आपण पाहतो, ऐकतो. तिच्या पहिले आपला इतिहास आपल्याला जाणणं जरुरी आहे. जो मनुष्य इतिहास जाणून घेत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपला स्थानिक राज्यस्तरावर, नॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय स्तरावर असे संपूर्ण पृथ्वीचा इतिहास चेहरा आपण ओळख करून क्रांती हे कोण्या परिस्थितीत घडली, कशी घडली आणि त्या काळात जे जे महापुरुष जन्माला आले या धर्तीवर ते कोण्या राज्यात असतील, देशात असतील, कोण्या पृथ्वी तलावर असतील, त्यांनी जसे जसे संघर्ष केले त्या संघर्ष या समस्त मानव समाजासाठी कसे प्रेरणादायी ठरले आणि त्यांचे दुःखातून त्यांची सुटका करण्यासाठी हे महामानव धर्तीवर येत असतात. युगायुगात असे महापुरुष या धर्तीवर येतात आणि सामान्य जनतेचा जो त्रास आहे त्यांच्यापासून त्यांना मुक्त करतात. आता बाबासाहेबांचा इतिहास पाहिला तर या महान क्रांतीत सर्व ते एकटेच होते. एकटे कसे? त्याच्या अगोदर काही बरेचसे लोक होऊन गेले. महात्मा फुले, सावित्रीबाई, अधिक आपल्या देशात बरेचसे असे क्रांतिकारी, समाज सुधारक, जनजागृती आंदोलन चळवळी करणारे महान नेते होऊन गेले. त्या काळात त्यांनी जे जे केले ते सगळं त्या काळात जे जे लोक त्याच्या सोबत होते त्या समाजातील ते लोक प्रेरित झाले, त्यांच्यात बदल झाले. पण त्यांच्या महात्मा फुलेसारखे महान विद्वान लोक यांनी फार क्रांती केली. पण त्या क्रांतीनं कोणत्याही राज्यात कायदे कानून बनले नाही. कायदे कानून बनले नसल्यामुळे आम जनतेला त्या त्रासातून मुक्तता भेटली नाही. काही काळपर्यंत ते जिवंत असताना ते लोक प्रेरित झाले. पण कोणत्याही राज्यानं कायदा कानून केलेला नाही. आणि महान संघर्षामध्ये आलोचन विश्लेषण केले तर पाहता येईल की बाबासाहेब असे एकटे महान क्रांतिकारी होते की त्यांनी सगळा मनुवाद एका झटक्यात एक संविधानच्या कलमामधून या पृथ्वीवर हद्दपार केला आणि समस्त दलित समाजासाठी आणि प्रत्येक नागरिकाला त्यांचे अधिकार दिले. याच्या अगोदर पाहता तर प्रत्येक मनुष्य हा कोण्या धर्म, देवी देवतांशी आणि धार्मिक भावनेशी जोडलेला होता. आणि जे दलित, शूद्र, अतिशूद्र त्यांच्या घरात मळकं आणि झाडू लागलेला होता. त्या काळात त्या स्थितीत देवी देवतांची संख्या आपण पाहतो 33 करोड ऐतिहासिक नोंदणी आणि भारताची लोकसंख्या 30 करोड. पण 30 करोडांनी या 33 करोडांनी ना मुघलाईने गमावलं, या इथून भारतातून ना इंग्रजांनी गमावलं. आणि कोणाने काही बी त्राण करून शकलेचे नाही. तर हे आपल्या घरातील मळकं आणि झाडू कोणी देवतेनं काढला नाही. आणि ते बाबा असं एक साधारण बिना शस्त्राचे, कोणतं शस्त्र नाही, कोणतं काहीच नाही, कोणते आंदोलन नाही, कोणता चक्का मोर्चा नाही, जाम नाही, कोणतं निवेदन नाही कलेक्टरने. आणि अशा परिस्थितीत बिना रक्तपात, बिना याचं त्यांनी एक परिवर्तन घडून आणलं आणि एका झटक्यात हे सगळं बंधुवाद्यांचं उलटून पालटून करून टाकलं आणि सर्व दलित समाजाला या त्राणातून त्राण दिला. आणि हे फार मोठं कार्य त्यांनी एकट्यानेच केले.